बीड नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकाच्या 32 वर्षीय मुलाची आत्महत्या. पवन अशोक काळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. लातूरच्या निलंगामध्ये औराद शहाजानी इथं पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी बनवला व्हिडिओ. पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांसाठी या तर 1 वर्षापासूनच्या प्रकरणातून पोलीस अधिकारी वारंवार त्रास देत असल्याचा आरोप होतोय. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार. वडील, काका आणि शेजारील वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. शाळेतील शिक्षकांकडे मुलीनं तक्रार केल्यानंतर प्रकार उघडकीस. गुन्हा दाखल. पवन करवर याच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपींना अटक. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या भेटीनंतर अटकेची कारवाई. सप्टेंबर महिन्यामध्ये पवन करवर आणि त्याच्या 3 साथीदारांवरती सावरगावमध्ये एका हॉटेलबाहेर 10 ते 15 अज्ञात युवकांनी हल्ला केला होता. नागपूर वर्धा रोडवरती प्राईड हॉटेल जवळ तरुणाची हत्या. पबमध्ये झालेल्या भांडणातून हत्या झाल्याची माहिती. प्रणय नारनवरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मालवाहू ट्रक चेकपोस्ट पास करण्यासाठी 2,500ची लाच घेताना आरटीओ मोटार वाहन निरीक्षकाला रंगेहात अटक. सोलापूर कर्नाटक सीमेवरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. तानाजी धुमाळ आणि अप्पासाहेब पाटील अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. गोंदियामध्ये धान बोनस घोटाळा प्रकरणी 28 संचालकांवरती गुन्हे दाखल. 1,13,86,000 रुपयांचा घोळ. 3 धान खरेदी संस्थांचा समावेश. तर सालेकसा तालुक्यामध्ये दुसऱ्याच शेतकऱ्याच्या नावावरती बोनसची उचल केली होती. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये 1 लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लांबवले. घरातील विवाह कार्य आटपून संपूर्ण कुटुंब हे नागपूरला गेलेलं असताना कुलूप फोडून दागिन्यांची चोरी करण्यात आली. ख्रिसमस सणावरून वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण. मला शुभेच्छा दिल्यास तुमच्या अंगात खिळे ठोकेन असं वादग्रस्त स्टेटस हे अर्जुन सिंग यानं ठेवलं होतं. यावरून त्याच्या दुकानामध्ये शिरून 8 ते 10 तरुणांकडून बेदम मारहाण झाली. रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. धाराशिवमध्ये उसाचा ट्रॅक्टर पुलावरून उलटला. घटनेमध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जेसीबीच्या साहाय्यानं ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आलाय. खराब रस्ते आणि ऊस वाहतुकीमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. चार वर्षीय पुतण्याला ट्रॅक्टरवरती बसवून मद्यधुंद चालकाचा थरार. ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्याच्या कडेला लोखंडी कठड्यावरती आदळून उलटला. अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक आणि पुतण्या दक्ष अवसरे रस्त्यावरती फेकले गेले. अपघातामध्ये दक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झालाय. तर ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात झाला. 4थीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत. नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. बीडच्या माजलगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 1.5 एकरावरील ऊस जळून खाक. शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. गणपतीला सांताक्लॉजच्या रूपामध्ये दाखवणाऱ्या चित्राचा हिंदू महासभेकडून निषेध. हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक. गणपतीच्या डोक्यावरती सांताक्लॉजची टोपी असं चित्र रशियन चित्रकार निकास सॅफ्रनोव्ह याने काढलेलं होतं. सुट्ट्या आणि शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती तुळजापुरात भाविकांची गर्दी. गर्दीच्या नियंत्रणासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून मुख्य प्रवेशद्वारावरती प्रवेश बंद करत बिडकर पायऱ्यांमार्गे भक्तांना दर्शनासाठी मंदिरामध्ये सोडले जात आहे. कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. दररोज 1 ते 1.5 लाख भाविक देवीचं दर्शन घेत आहेत. तर सलग सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देताना देवीचं दर्शन घेतले जात आहे. सलग सुट्ट्यांमुळे शेगावातील गजानन महाराज मंदिरामध्ये लाखो भाविक दाखल. मात्र मंदिर परिसराची सुरक्षा वाऱ्यावर. मंदिर परिसरामध्ये एकही पोलीस कर्मचारी नाहीये. सिंधुदुर्गात सलगच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती. राजकोट किल्ल्यावरती पर्यटकांची गर्दी. भंडाऱ्यातील लाखांदूरच्या चपराड पहाडीवरती अस्वलाचा वावर. पहाडीवरती मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नवीन वर्षाचं गिफ्ट. दादर तिरुनेलवली या एक्सप्रेसच्या डब्यामध्ये वाढ झाली आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ही विभाजित होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे
ही यशवंतपूर कारवार या दोन्ही गाड्यांची आसन क्षमता वाढवलेली आहे. नववर्षाचं स्वागत धुमधडाक्यामध्ये करण्यासाठी मध्य रेल्वेवरती 4 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये ठिकठिकाणी रात्री जागर करून नववर्षाचा जल्लोष साजरा केला जात असल्यानं पर्यटक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय. आजपासून देशभरामध्ये रेल्वेचा प्रवास महागला. सामान्य ते एसी ट्रेनपर्यंत भाडेवाढ लागू असणार. आता प्रवाशांना किलोमीटर मागे 1 ते 2 पैसे अतिरिक्त मोजावे लागणार. वर्षभरातील रेल्वेची ही दुसरी भाडेवाढ आहे. अयोध्येत कोरियाची राणी हियोच्या पुतळ्याचं अनावरण. खराब हवामानामुळे कोरियन शिष्टमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलं नाही. राणी हियोचा हा पुतळा भारत कोरियाच्या मजबूत संबंधांचं उदाहरण आहे. तिरुपतीच्या तारीगोंडा इथली वेंगबंबा अन्नप्रसाद केंद्राला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट. मोहन भागवत यांनी भाविकांसह अन्नप्रसादाचं सेवन केलं. कंबोडियामध्ये भगवान विष्णूच्या मूर्तीची विटंबना. बुलडोझर वापरून पाडण्यात आली आहे भगवान विष्णूंची मूर्ती. भारतीय लष्कराकडून जवानांच्या सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल. सेनेतील अधिकारी आणि जवानांना इन्स्टाग्रामवरती पोस्ट आणि कमेंट करता येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीय माहितीचं संरक्षण करण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय. बीएसएफचे महासंचालक प्रवीण कुमार यांच्याकडून भारत बांगलादेश सीमेला भेट. सुरक्षेचा घेतला आढावा. बांगलादेशातील हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण कुमार यांची भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.